नाशिक शहरातील अंबड परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादाचे गंभीर रूप धारण झाल्याची घटना समोर आली आहे। सिडको परिसरातील छत्रपती संभाजी स्टेडियम मागील मालपाणी मार्केट परिसरात झालेल्या या घटनेत एका व्यक्तीवर लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली असून आरोपींनी कोयता उगारत धमकी दिल्याचं देखील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार येथे गाडी लावू नका, नाहीतर परिणाम वाईट होतील असे म्हणत काही जणांनी शांताराम आव्हाड यांच्याशी वाद घातला। हा वाद काही वेळातच विकोपाला गेला आणि आरोपींनी शांताराम आव्हाड यांच्यावर लाकडी दांड्याने हल्ला केला। या मारहाणीत त्यांच्या तोंडावर आणि छातीवर गंभीर दुखापत झाली आहे। दरम्यान वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या गणेश आव्हाड यांनाही आरोपींनी धमकावल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मी गणेश शांताराम आव्हाड, रुद्र रेसिडेन्सी संभाजी स्टेडियम जवळ मी राहिला आहे। तर अनेक दिवसांपासून आम्ही तिथे गाडी लावतो, आपलं सॅमसोनाइट कंपनीचं गोडाऊनच्या बाजूला। तर तिथे समोरच्या हाऊसवाल्यांनी ना माझ्या वडिलांना तिथे असं भांडण केलं का इथे गाडी लावू नका वगैरे। माझ्या वडिलांना हात उचललाय त्यांनी, तर आम्ही केस केली त्याच्यावर। आणि मी त्याला समजवायला गेलो, दादा म्हटलं काय झालं, तर त्यांनी माझ्यावरती दगडफेक आणि कोयता काढला होता। पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आम्हाला सहकार्य करावं। एसबीआर न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक।